नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मॅगी तर सर्वांनाच बनवता येते, पण आज मी तुम्हाला कोरियन स्टाईलची मॅगी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 मॅगीचे पॅकेट्स घेतलेले आहेत। त्यानंतर इथे कांद्याची पात घेतली आहे, रेड चिली फ्लेक्स आहेत, सोया सॉस, टोमॅटो सॉस, त्यानंतर ओरिगानो, सफेद तीळ आणि मीठ घेतले। तर आता सुरुवातीला मी इथे एका भांड्यामध्ये तीळ घालते, 1 चमचा वापरलेत मी। त्यानंतर इथे कांद्याच्या पातीचा जो सफेद कांदा असतो तो मी चिरून घेतलाय। त्यानंतर ओरिगानो घालते अर्धा चमचा। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालते। त्यानंतर 1 चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे। तुम्ही इथे रेड चिली सॉस सुद्धा वापरू शकता, मी इथे नाही घातलाय कारण चिली फ्लेक्स वापरलेत। तर आता मी इथे मॅगी मसाला घालणार आहे। 2 पॅकेट मसाल्याचे घालते मी इथे कारण 2 पॅकेट मॅगी वापरले आहे। आता मी हे सर्व मसाले जे आहेत ते एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता इथे मॅगीचा जो मसाला आहे तो मी व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर आपण मॅगी शिजवून घेणार आहोत। एकदम फटाफट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला रोजची प्लेन मॅगी खाऊन जर थोडंसं बोर झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीची मॅगी नक्की ट्राय करून पहा। इथे मी 2 कप पाणी घालते आणि त्यामध्ये मी जी आपली रेग्युलर मॅगीचे पॅकेट्स आहेत 2 त्यातली मॅगी इथे मी घालणार आहे। जशी आपण रेग्युलर मॅगी शिजवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला मॅगी शिजवून घ्यायची आहे। काही वेगळं मसाला टाकायची गरज नाही आहे किंवा काहीच टाकायचं नाही आहे। एक प्लेन पाण्यामध्ये आपण ही मॅगी शिजवून घ्यायची आहे। आता इथे तयार झालेली मॅगी मी काढून घेणार आहे आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही मॅगी घालायची आहे। त्यानंतर इथे वरतून मीठ घालायचे आणि कांद्याची पात घालायची। कांद्याची पात किंवा कोथिंबीरीचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता। मी कांद्याची पात घालते आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे हे परफेक्टली मिक्स झाल्यानंतर आपली मॅगी जी आहे कोरियन स्टाईल ती खाण्यासाठी तयार होईल। एक वेगळ्या टेस्टसाठी तुम्ही ही मॅगी नक्की ट्राय करून पाहू शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त चटपटी अशी मॅगी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा। निरोगी खा आणि निरोगी राहा।